तर आलो भावानो, नांदेडवरून डायरेक्ट आपण सोलापुरात आलेलो आणि आपल्याला भरायची होती मिरची. तुम्हाला तर स्टोरीमध्ये तर दाखवलं भावानो. आणि काय नांदेडवरून आलेलो, सगळं डिझेल पण संपलेलं, 700-750 किलोमीटर रनिंग झालेलं, म्हणून गाडी बिडी भरून घेतली आणि आलो पंपावर आलो, लावली टाकी फुल करायला. भावानो जरा पिवळा कागद खतरनाक मध्ये बांधलाय, जरा कमेंट करून सांगा जरा कागद कसा बांधलाय. आणि मिरच्याच्या वर जरा दुसरी पण डिलिव्हरी भरली बरं का, यावेळी 2-3 डिलिव्हरी भरल्यात. जरा भाडं पण टाईट लागलेलं, त्याच्यामुळं काही 2-3 डिलिव्हरी भरायला काय हरकत नाही भावांनो. म्हणून वर कागद पण मारला, पावसाचं वातावरण झालेलं, बॉक्स भिजण्यासारखं होतं. पुढं मग आलो आपल्या बेगमपुरात आलो आणि आपल्याला सरदारबाई ही आनंद भाऊ सगळी गाठ पडली. सरदारबाईंनी आता नवीन पिकअप घेतल्या भावांनो. नवीन गाडी घेतल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वाटचालीच्या पण हार्दिक शुभेच्छा. तर अशाच भावाच्या 1, 2, 3, 4 नाही तर 10 गाड्या होऊ दे. तर भावांनो पुढं आल्यानंतर आपल्या कराडचाच जोडीदार आपल्याला गाठ पडलेला रेटऱ्यामधला भावानं आपल्या बरोबरच गाडी घेतलेली, काही विषय नाही. मग आलो डायरेक्ट सांगलीत आलो आणि लावली पहिली डिलिव्हरी खाली करायची. ही बॉक्स खाली करायची होती, ह्याचं पण भाडं आपल्याला चांगलं भेटलेलं, म्हणून ही बॉक्स खाली केली. आणि आता आपल्याला ही मिरची खाली करायला मार्केटमध्ये जायचं होतं आणि मार्केटमध्ये गाडी लावली खाली करायला आणि ही आपल्याला भेटलं कुपवाडचं आसिफ भाई. तर आसिफ भाईचं भावानं धन्यवाद, कारण की आपल्याला तिन्ही लोकेशन माहीत नसताना सुद्धा भावानं आपलं काम सोडून आपल्या गाडीपाशी आला आणि तिन्ही पण डिलिव्हरी खाली करायला मदत केलं. तर धन्यवाद भाऊ. पण पुढं आल्यानंतर आपल्याला ह्यो औरंगाबादचा जोडीदार अमोल म्हणून आहे, ह्यो गाठ पडला, आपली गाडी बघून थांबला. भावाबरोबर मग काय रस पिला आणि आलो डायरेक्ट करतात. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, जाताना जरा फॉलो पण करून जावा. धन्यवाद.